आज शेतकऱ्यासाठी एक दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. 20 जानेवारी नंतर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारकडे उंबरठा उत्पादनाची संपूर्ण माहिती सादर करण्यात आली असून यामुळे पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील तब्बल 94 लाख अर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याची आशा निर्माण झाली आहे. या पीक विम्यासाठी एकूण 2100 कोटी रुपयाची रक्कम वितरित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमा हप्ता 526 कोटी रुपये, राज्य आणि केंद्र सरकारचं मिळून एकूण 1860 कोटी रुपये. यंदा खरीप हंगामात कापणी प्रयोग उशिरा झाल्यामुळे उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारकडे पाठविण्यात विलंब झाला होता. आता ही माहिती सादर झाल्याने 20 जानेवारी नंतर पीक विमा थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये कोणत्या पिकांना फायदा होईल? यामध्ये प्रमुख पिके आहेत सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि मका अशा खरीपाच्या पिकांना याचा फायदा होणार आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. पीक विमा कंपन्या आणि प्रशासनाकडून अंतिम प्रक्रिया सुरू झालेली असून जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. 20 जानेवारी नंतर पीक विमा खात्यात जमा होण्याची शक्यता असून लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. अशाच शेतकरी आणि राजकारणाशी संबंधित ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.